म्हणताय? काय म्हणणार आहे? चालू आहे माझं, येतोय माझे माझे तास. ऐका ना, ही साडीची डिझाईन बघा ना कशी वाटते, सांगा ना. बघा ना, म्हणजे माझ्यावर शोभून दिसेल ना, सांगा ना. कसं आहे चेतना मॅडम, आता ज्या वर्गावर माझा तास नाही त्या वर्गाला मी जातच नाही. म्हणजे जे प्रश्न सिलेबस मध्ये नाही आहे त्याचा अभ्यासच करत नाही ना हो मी. आणि साडी चांगली दिसते का नाही दिसते मला कायला विचारता तुम्ही? तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला विचारा ना, त्या फटफट्याला. त्या नीरस माणसाला काही कळत नाही हो. हो, तुमच्यासारखी सौंदर्य दृष्टी त्यांना नाहीये ना, म्हणून तुम्हाला विचारतीये. बघा ना, आणि हे त्यांनीच पाठवलेत मला फोटो. बघा फोटोच्या खाली काय लिहिलंय, कुठली घेऊ, तर काय सांगायचं. असं कुणी तुम्हाला का विचारतेय सर? जे न देखे रवी ते देखे कवी, नाही का? काही नाही हो, खोटं आहे सगळं. या कवीला तर काहीच दिसलं नाही, म्हणजे फटफटी येऊन घेऊन निघून गेली तरी याला कळलं नाही. बिंडोके हा कवी बिंडोक हो. सर डिझाईन सांगा ना सर, कुठली घेऊ प्लीज सर, प्लीज. कसे जीवांना झुलवत जावे उपजत होती कला तुला ती. कसे कुणाला फुलवावे आणि कशी करावी क्षणात माती. बोलताय वाह, क्या बात है. वाह, कोणी लिहिली आहे? विंदांनी लिहिली. कोण विंदा? अरे तुम्ही गप्पच बसा ना हो. अरे तुम्हाला विंदा माहिती नाही तर तुमच्यासारख्या मंदांना काय पोहोचणार आहे ती कविता? बोलताय काही बी आपलं. सर असं नका बोलू. असं नका म्हणू. डिझाईन काय म्हणायचं आपलं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे. नमस्कार चेतना. अरे वा, स्टाफ रूम मध्ये वर्गावर नाही गेला? अरे नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे राम सर, बरं झालं भेटला तुम्ही. तुमचे आभार मानायचे होते मला. कशाला? अहो कशाला काय, तुमचा एक्स्ट्रा तास दिलात ना मला. अच्छा ते आहे का? हो, तुम्हाला सांगते इतिहासाचं पोर्शन कम्प्लीटच झालं नसतं. माझं बरं झालं. आभार मानेन ना तेवढे कमीच आहेत अरे ठीक आहे. तुमचे. बाकी काय म्हणताय? बाकीचे माझ्या अजून चांगलं आहे म्हणजे मी चालू आहे आपलं. कर्ता कर्म क्रियापद व्यंजन विराम चिन्हे वाक्प्रचार. हो बापरे बापरे. एकदम मुश्किलच आहे तुमचं. मिश्किल म्हणतात त्याला. तेच म्हटलं. सगळीकडेच कसा दुष्काळ आहे बुवा. काय म्हणाला? काही नाही ना. रसिका मॅडम, हो? बाकी तुमचे काय चाललंय? अहो बाकी काय सांगू. अहो दुपार नंतरच्या तासावर जायचं ना, म्हणजे एकदम असं कंटाळाच येतो मला. का बरं? अहो कंटाळा म्हणजे मुलं कंटाळतात ना, अभ्यासात लक्ष नसतं, मग त्यांचं लक्ष नाही, मग मलाही कंटाळा येतो. मग थांबा ना. नाही पण मुलांच्या पण बरोबरच आहे ना हो. कसं आहे दुपार नंतरचा जो वेळ असतो ना त्याच्याला कंटाळाच येतो. हा, ते आहे. नंतर कशी संध्याकाळ येते बुवा, ती रम्य असते, रोमॅन्टिक असते. हा. आणि कवी अनिल, श्रेष्ठ कवी अनिल, त्यांनी तो असं भारी वर्णन केलेलं आहे ना. बैस जवळ ये. कवी अनिल म्हणतात. बैस बुवा, जवळ ये बुवा. अच्छा. बघ ही पश्चिम. अरे बापरे. हा बर का. कोमल रंगी खुलली अनुपमा. हा म्हणजे बघा काय 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 विचार केलाय वा, कुठून सुचत वा. खरंय. ये नेत्री ते घेऊ साठवणी. नेत्री ते घेऊ साठवणी गालावरती गाल ठेवणी गगनी उगवला सायंतारा. वाह. म्हणजे बघा कवी किती भारी असतो. कवी साधा नसतो कवी. बरोबर. पण सर मानलं पाहिजे, म्हणजे काय काय म्हणता सर तुम्ही कविता. खूपच सुंदर. आवडतं मला. मजा आली मजा आली ना. पण काही नकळतच नाही ना. नाही पण तुम्हाला कौतुक केलं पाहिजे तुमचं. म्हणजे अशा या वृक्ष वातावरणात सुद्धा तुम्ही एकदम असा पावसातला एक गारवाच आणला ना. मजा आली. मजा आली ना. रोज काहींना कळत नाही, कारण पावसाने बरसलं पण पाहिजे नाही का. नुसता आपला माहोल तयार करायचा. पावसाळा अख्खा निघून जातो, मग काय चातक पक्षी उडून जातो वाट बघून. नाही चेतना मॅडम, बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. म्हणजे बरसलं पाहिजे, पावसाने बरसलं पाहिजे, पण माहोल पण महत्वाचा आहे. हो की नाही सर? माहोल महत्वाचा आहे सर. आणि मी ऐकलंय तुम्ही वर्गात माहोल करता ना सर. मुलं सांगत होती मला.
तुम्हाला मुलं आहेत? काय काय नाही नाही मुलं म्हणजे वर्गातली मुलं वर्गातली मुलं मला माझं लग्न नाही अरे नाही वा, वा, झालं वा. नाही अच्छा वर्गातली मुलं असतील तर काही अडचण नाही बा. नाही तर मला वाटलं बा अरे बाप गेला माहोल वाया आता पण. कसं म्हणजे नाही पण मॅडम अरे तुमचे लग्न होईल ना हो त्याच्यात काय होईल, होईल. कसं आहे तुम्ही एकदम भारी दिसता बा. थँक्यू आणि तुम्हाला कसा माहोल माहोल आवडतो तुम्हाला आवडतो मला आवड आणि तुमच्याकडे एक नाजूक संवेदनशील असं हृदय आहे नाही तर काही काही लोक आहे ना त्यांचं हृदय ना फक्त रक्ताचं पंपिंग करण्यासाठीच वापरतात. अरे. हा, फक्त आणि त्यांच्या हृदयाचा आवाज आहे ना फटफटी सारखा येतो धक 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 धक. नाही नाही समोरचा माणूस किती पण त्यांच्यासाठी तक तक करत असेल तरी त्यांना कळतच नाही. अरे 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 वाईट 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 आहे काय बोलणार आता आता मला सांगा तुम्ही कवितेच्या 4 ओळींमध्ये जे सौंदर्य आहे ते फटफटी ट्रॅक्टर वावर याच्यात आहे का हो? त्याच्यात नाही अजिबात नाही आपल्या आवडत्या व्यक्तीला अशी छान रोमॅन्टिक कविता ऐकवण्यात ती अनुभवण्यात खरा आनंद आहे ना खरंय, खरंय. त्याला संसार म्हणतात ना हो. म्हणजे प्रेमाच्या ध्रुव पदापासून असं हळूहळू सुरुवात करून नंतर जोडीदाराच्या यमकाशी असं यमक जुळवत प्रेमाच्या अंतर्यात उतरायचं आणि सुरेख लय साधत परत समेवर यायचं याला याला आयुष्य म्हणतात ना हो. राजपूत सर म्हणजे आयुष्य असं सुरेल गाण्यासारखं झालं पाहिजे बुवा. राजपूत सर का किती गोड बोलता हो तुम्ही म्हणजे असं कानात असं एक असं धुंद अशी हवा कुंद हवा अशी गेल्यासारखं वाटलं आनंद झाला मस्त वा, मस्त वा, मस्त thank you, एक विचारायचं होतं विचारू का म्हणजे ते काय लग्न झालंय का हो तुमचं राजपूत सर नाही ना हो. अरे पण तुम्ही असं का बरं विचारलं नाही नाही सहज हो सहज तुम्ही आता हे बोलताय ना ते मला जाणवते रोमॅन्टिक आहात तुम्ही अगदी रोमॅन्टिक आहात नाही. म्हणजे ज्या मुलीचं तुमच्याशी लग्न होईल ना सर ती खूप नशिबान असणार आहे पण काहींना वाटत नाही तसं काहींना इतिहासासोबतच्या नागरिक शास्त्रासारखे वाटतो आम्ही अरे 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 सहज ऑप्शनला टाकून देतात. हा? नाही 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 हे बघा मी स्वतः इतिहास नागरिकशास्त्र शिकवते ना मुलांना मी असं कधीच अलाव करत नाही मुलांना नागरिकशास्त्र महत्वाचं महत्वाचं सध्या स्किट मध्ये तुम्ही मला ऑप्शनला टाकलंय. काय ते? बरं मॅडम संध्याकाळी काय करताय तुम्ही काय आलं काही चाललं का म्हणजे संध्याकाळी काय करताय बा नाही काही विशेष नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर आपल्या गावात एक तलाव आहे तर त्या तलावाकाठी बसू बा मस्त चणे बिने खाऊ आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने मी तुम्हाला अशी भारी कविता ऐकू. राजपूत सर तुम्ही हे तलाव आहे जवळ जवळ हा, तलाव जवळ. आहे भेळ मिळेल भेळ मिळते मिळते भेट. जाऊ पण आवडेल मला हे भेळेचे काय पडलंय काय माहिती अरे दूध मांगोगे तो खीर देंगे ऑफ पीरियड मांगोगे तो खीर देंगे. हो हो अरे काय झालं तुम्हाला असं काय करताय तुम्ही नाही नाही झाला काय हा. ते बाजूचे पोरं आहेत ना हा, हा. क्लासमधली हा. ते जरा दंगल करत होती हा मग ते मी त्यांच्याकडे गेलो हा. खिडकीत उभा राहिलो आणि त्यांना घाबरवला बापरे ती घाबरली असं का सनी देओल केला तर तुम्ही सनी देओल केला ना हा, मजा आली हा, हा. हे मिमिक्री करतात हे बघितलं नाही नाही हे मंदार सर आहेत पीटीचे टीचर म्हणून जॉईन झालेले आहेत. हा, हे 4 दिवसांपूर्वीच आपल्या इथे खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी यांची नेमणूक झालेली अरे वा चांगलं आहे. हाय हा हाय हाय मंदार मांडवकर नाम तो सुनाई होगा सेनोरिटा नहीं सुना लेकिन ये शाहरुख खान केला ओ जेवढं बघितलं मला आवडतो शाहरुख खान खूप मस्त बस केला पण हे आपली ओळख नाही मीच करून देते मी इतिहास नागरिकशास्त्र शिकवते आपल्या शाळेमध्ये रसिका नाव आहे माझं रसिका तू अशिका तुझ्या लग्नाला मी करणार रसिकाच्या लग्नाला बरकुरदार प्रेम चोप्रा केला ना प्राण मंदार सर तुमच्या मिमिक्री मध्ये ना अजून परफेक्शन आलेलं नाहीये म्हणजे तुमचा प्रेम चोपडा आणि प्राण एकमेकांच्या तंगड्या घालताय ना हो. हा, म्हणजे एक मिनिट हे जे हाताला काय झालं तुमच्या काय झालं झाला काय खो खो खेळत होतो हा डाय मारली आणि ल्या काढलो अरे वाईट झालं. लागलं ते काळजी घ्या. लागले अहो पण त्या दिवशी तर मला किस्सा सांगितलेलाच नाही मी काय झालं? काय झालं ते मला फुटबॉलच्या टीमची लिस्ट तयार करायची होती हा, हा. तर मी बसलो बर
तर एका पण पोरांनी हात वर नाही केला तरी मी ठरवलं यांना आहे ना अशोक मामांच्या पद्धतीत आव्हान करतो. हा? होय होय होय. त्यांच्यासारखं कसं दाखवा ना, दाखवा ना. आता जायला आता जायला मनीषा हा? सुषमा नाही, अरे कोण आलाय बघ फुटबॉल आलाय फुटबॉल फुटबॉल तुम्ही ना या पांढऱ्या आणि काळ्या रंगात काय सुरेख दिसता नाही म्हणजे याच्यावर अगदी माझी एखादी किक आली ना तर त्या म्हणजे होऊनच जाईल. याच्यावर लक्ष मामा महेश 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 बॉम्ब आहे नाही फुटबॉल आहे काही कळत नाही. फुटबॉलला मारायचं तात्या विंचू आला मारला पाहिजे किक मारली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. ते सगळे आहे ते. मस्त. म्हणजे हे लक्षा मामा आणि अशोक मामा तुम्ही मस्त मस्त केलं. मस्त. मस्त आवडलं मला. म्हणजे मी एकदम फॅनच झाले. Fan. मस्त करता. जादू आहे, जादू आहे. जादू. तुम्ही आतापर्यंत माझ्या फॅन होता म्हणजे काय तुमची रेंज आहे बघ कविता ते मिमिक्री डायरेक्ट. हे राजपूत सर, तुम्ही शिकवा ना. म्हणजे ह्यांच्याकडनं शिकून घ्या आणि मुलांना तसं शिकवा सर. तुमच्या कविता आहेत ना त्या आम्हाला कळत नाही सर. अरे. त्याच्यापेक्षा अशा शिकवा, मुलांना कळतील सर. शिकवा मी- शिकवा ना. ह्यांच्यासारखं म्हणायचा प्रयत्न करा. म्हणजे मराठीची कविता प्रेम चोपडा कसा म्हणेल शक्ती कपूर कसा म्हणेल तसं करू मी. करून जमेल सर. करा. अहो हा. ललिता हा. हिरव्या हिरव्या गारा गालीचे अहो ललिता हा मग छोटासा प्यारासा नन्नासा बच्चा हूं. टाकी चिकी, टाकी चिकी. हे करू मी. सर त्या नववीतला विनीत भोंडे त्याच्यासारखं केलं सर तुम्ही. काय बोलता नाही पण जमेल प्रॅक्टिस अरे पण अरे काय बोलताय तुम्ही फुलराणी कुठल्या गालीच्या बद्दल बोलते ते कळणार नाही ना. काहीतरी आपलं वाङ्मय आहे ते गंभीरपणे शिकवायची गरज आहे त्याला. आहे. अरे वा गरज आहे. ओ सर हा. नुसतीच मिमिक्री करत बसू नका. हा. स्पोर्ट्स डे जवळ आलेला जवळ आहे येतो. आणि काय आहे ना आपल्याला टीम टाकायची आहे इंटर स्कूल कॉम्पिटिशन आहे. हा. बऱ्याचदा आपल्या टीम मध्ये प्लेयरच भरत नाही म्हणून आपण टीमच टाकत नाही. भरत नाही हा. अहो आपल्याकडे आता ओव्हरफ्लो झालेले आहेत. अहो राखीव मध्ये मी 10-12 ठेवलेले आहेत तर. काय सांगताय का सर? हा, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला किस्सा सांगतो ना. काय? आता झालं काय आता ही पॅरेंट्स हे पालक लोक आहेत ना हा त्यांच्या मुलांना खेळायला पाठवतच नाही तो. तर काय ते त्यांचं आपलं असतं ना अभ्यास कर पण तसं नाही चालत ना. मग तर मी काय केलं काय केलं इरफान खानच्या आवाजात त्यांना धमकवला. हो अरे असं काय केलं ते पेरेंट्स कंप्लेंट करतील ना. तो ये सुनो ये हा? कुछ कंप्लीट कुछ नहीं सुनो कभी ये देखो देखो सुनो ओ पलक बात सुनो मेरी हाँ सुनो तो क्या भैया तूने अच्छा यहाँ से स्ट्रांग है समझे यहाँ से स्ट्रांग नहीं है तो क्या करना है 6 घंटा पढ़ाई और 2 घंटे खेल नहीं तो वो अनहेल्दी रह जाएगा और भेजा फ्राई हो जाएगा समझे. और अगर आपने नहीं भेजा ना तो मैं घर पे आ जाऊंगा 5 सिंह तमर कट्टा लेके जाओ समझो इरफान खान हे जमल्यासारखं वाटलं पण नाही जमला सर. तरी मजा आली मजा आली मस्त करता. हे मला शिकवाल का? हो, हे मला शिकवा म्हणजे काय माझा इतिहास नागरिक असेल ना मी मुलांना तसं शिकवेन म्हणजे लवकर कळेल ना मुलांना अरे तुम्हाला शिकवा. कशाला मिमिक्री शिकायची हो चिडता का? म्हणजे इतिहास तुम्ही काय हे मरखिंडा दक्षिण ध्रुव बरखुर्दा असं शिकवणार आहे. तुम्ही कशाला चिडवतो सर? चिडवतो हरकत काय मला सांगा हरकत काय? जर का मुलांना मी ह्यांच्या पद्धतीने शिकवलं आणि मुलांना कळलं तर हरकत काय सर? सांगा ना. बरोबर आहे शिका तुम्ही शिकाल तुम्हाला आवडते शिका. मला आवडलं एक्सक्यूज मी रसिका ओ सॉरी रसिका मॅडम म्हणा रसिका म्हणा आवडेल रसू हो ये आवडला मंदार सर आवडलं मला आवडलं मंदार सर नाही मंदू मजा आली. आज आपला फ्रेंडशिपचा पहिला दिवस आहे तर आपण तो सेलिब्रेट केला Yes, we should celebrate. संध्याकाळी तुम्ही काय करताय नाही काहीच नाही माझ्यावर पिक्चरला येतात हो, मला आवडतं ना बॉलिवूडची फॅन आहे आपण जाऊया हो मॅडम जाऊया. अरे असं अर्धवट पोर्शन टाकून नका ना जाऊ. तलावाच्या तिथे बसून कवितांचं रसग्रहण करायचे ठरले ना आपलं. नहीं तालाब के काट पे हमें मच्छर काटेंगे वो हमें पसंद नहीं आएगा. उसकी जगह हम पॉपकॉर्न खाते खाते पिक्चर देखेंगे मंदू के साथ. क्यों धन्नो जमताय जमते आपण आता पिक्चर बघायला जाऊया
चला मला हिमालय जमत होती पण हे धन्नो जमेल की नाही शंका होती जमली आपले जाऊ कुठलं विचारू घ्या तुम्ही सांगा तो. बॉलिवूड होतं बॉलिवूड. अरे वाटली का होती हेमा मालिनी काय पण आपलं तन बाया ना म्हणजे काही बी करायचं का सर हं? त्यापेक्षा ती त्यांच्या बरोबर निघून गेली हे बघा. तुम्ही नेहमी माहोल तयार करण्यातच वेळ घालवता सर. चेतना मॅडम माझी कविता कधीच कुणीच समजून नाही घेणार का हो सर नका काळजी करू, नाही तुमची कविता समजून घेणारी तुम्हाला नक्की भेटेल काय कोणी भेटत नाही. आणि मी आहे कायम तुमच्यासोबत. काय म्हणता? हॅलो अयो आलात का तुम्ही खाली? गप्पांच्या नादात मी विसरले. अरे, हो, मी येते खाली येते. आले हं, सर. अरे ते बोलतो, ओ, अरे ते बाय ना हा फटफटे आपण नेमक्या वेळी फोन करतो. अरे पण मॅडम अरे तुम्ही माझ्या सोबत आहे म्हणजे काय काय समजू मी म्हणजे मी इन आहे का मी आउट आहे मॅडम माझ्यासोबत आहे मॅडम. आपण फटफटीवर त्याच्यासोबत आहे ना. नाही रे श्याम्या तुझ्यासोबत आहे ना. अरे तू काय बघतो रे अरे वाजड ना तू.